to cover no axis of force acting inclined section coinciding in causes failure. No, all wrong answer. ठीक आहे. मेन प्रॉपर आन्सर इज आपण कॉलेजेसमध्ये एक हिंजेसचा टॉपिक पाहिला असेल. एक हिंजेस 4 सपोर्ट राहता. एक सिमिली सपोर्ट, फिक्स सपोर्ट, हिंज, पिन. ते एक हिंज सपोर्ट राहतो. तर आपल्याला फिक्स सपोर्ट माहिती आहे, तर सिमिली सपोर्ट माहिती आहे. दुसरा पिन सपोर्ट असतो, हिंज सपोर्ट सॉरी. तर हिंज सपोर्ट म्हणजे तो हा सपोर्ट झाला, क्रॉस सीझर. जर ह्या प्रकारे तुम्ही जर स्टीलची अरेंजमेंट केली तर तो तुमचा हिंज सपोर्ट म्हणून कन्वर्ट होऊन जातो. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, जो स्लॅब मी ह्या लेंथ ऑफ बारला डिझाईन करत होतो, कितीला, सेम ॲज या स्पॅनसाठी किती 3.86ला मी डिझाईन करत असतो. तर 3.86ला डिझाईन न करता हिंज सपोर्ट म्हणजे या ठिकाणी माझी एक रिॲक्शन तयार होईल. ती रिॲक्शन या प्रकारे 2.94ला मला स्पॅनला ॲक्च्युली डिझाईन करायला लागेल. पण आता जर की साईडवर हा जो क्रॉस सीझर आहे, हा जो हिंज सपोर्ट आहे, हा हिंज सपोर्ट माझं जर प्रॉपरली कास्ट झालं नाही, तर मी डिझाईन करून ठेवलं की मी विश्वास केला की साईटवर जे आहे या गोष्टी, ज्या हिंज सपोर्टच्या आहे, क्रॉस सीझरच्या या गोष्टी ते साईटवर मेंटेन होतील, या मी इमॅजिन केल्या. पण त्यांनी जर ॲक्च्युअल साईटवर अप्लाय नाही केला, ॲक्च्युअल साईटवर हे जे हिंज सपोर्ट आहे, हे जे क्रॉस सीझर आहे, हे जर प्रॉपर मेंटेन नाही झाला तर आपलं मे बी फेल होऊ शकतं. जी आपण साईज प्रोव्हाइड केली होती, जी या स्पॅनला फक्त इंक्लाइंड स्टेअरकेससाठी जी माझी डिझाईन होती ती ह्या स्पॅनला डिझाईन नव्हता. तर डिझाईन कितीला करावं लागेल, याच्यामध्ये लँडिंग पण काउंट होईल आता. ठीक आहे, जो की आपण स्टेअरकेस कॅल्क्युलेशन्स वगैरे बऱ्याचपैकी केलेले आहे. तर याच्यामध्ये या ज्या गोष्टी आहे ते तुम्हाला ह्याच ओव्हरऑल लँडिंग आणि इंक्लाइन स्टेअरकेस या सगळ्यांसाठी डिझाईन करायला लागेल, या ओव्हरऑल स्पॅनसाठी. ठीक आहे. आणि जर हिंज सपोर्ट असेल तर या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत इथपर्यंतच डिझाईन करायचं आहे. म्हणजे या पॉईंट ते ह्या पॉईंटपर्यंत माझे स्लॅब थिकनेस लागत होती मला 150 mm. ते मे बी क्रॉस सीझर न देता या स्पॅनला डिझाईन करता मे बी 200 जाऊ शकते, सांगू नाही शकत. किंवा स्टील डायमीटरवर वाढू शकतो, 10च्या ऐवजी 12. ठीक आहे, दोनपैकी काही प्लस मायनस होऊ शकतं. तर याच्यामध्ये हा जो क्रॉस सीझर आहे तो एक तर हिंज म्हणून ॲक्ट होतो आहे. सपोज याला हिंज क्रॉस सीझर न करता सेम ॲज कोणी या प्रकार स्टीलची अरेंजमेंट करून टाकतं. ठीक आहे, इथं क्रॉस सीझर देत नाही, हा बार इथं पुढे जाऊ देता, पूर्ण फुल्ली याच ठिकाणी जाऊ देता. या प्रकारे हा जो बार आहे तो फुली या प्रकारे जाऊ देता, या प्रकारे. आणि हा जो बार आहे तो या प्रकारे या ठिकाणी. तर या ठिकाणी जो बार आहे इथं क्रॉस सीझर माझा मेंटेन झालेला नाही आहे, या ठिकाणी क्रॉस सीझर मेंटेन झालेलं नाही. तर इथं 100% तुम्हाला WL²/8 म्हणजे L² तुम्हाला या स्पॅनला पूर्णच्या पूर्ण डिझाईन तर करायला लागेल. म्हणजे जेणेकरून या ठिकाणी क्रॅकिंग होत नाही. एक तर क्रॉस सीझर का बरं, एक तर क्रॅकिंग पण तुमची रिड्यूस होऊन जाते. ह्या जो इथला पोर्शन आहे, इन्क्लाइनचा पोर्शन आहे, आणि या ठिकाणी तुमचे इन्क्लाइन लोड येणार आहे. जेव्हा तुम्ही स्टेप्स असेंडिंग होत जाता त्यावेळेस इथं व्हायब्रेशन्स होता. या जो जॉईंट आहे या ठिकाणी व्हायब्रेशन्स होत जातात, जेणेकरून या ठिकाणी क्रॅकिंग होणे चालून जातं. ते क्रॅकिंग कोण रेजिस्ट करतं, हे जे क्रॉस सीझर ते एक रेजिस्ट करतं. आणि जर क्रॉस सीझर नसेल दिलं तर आपल्याला या ठिकाणी डबल जाई टाकायला लागते. दुसरा ऑप्शन असा आहे की डबल जाई टाकायला लागते टॉप आणि बॉटमला, जे की या पद्धतीने आहे की तसं राहील. ठीक आहे, या पद्धतीने याला म्हणणार डबल जाई. एक बार फुली आणि दुसरा बार फुली. तर इथं पण व्हायब्रेशन्स जे आहेत, टॉपला जे निगेटिव्ह मुवमेंट आहे तर इथं पण ती इथं रिमूव्ह होऊन जाते, या ठिकाणी रिमूव्ह होऊन जाते निगेटिव्ह मुवमेंट. तर ते निगेटिव्ह मुवमेंट रेज करण्यासाठी इथं टॉपला जे स्टील आहे ते मी इथं प्रोव्हाइड केलं, त्याच्यानंतर इथं पण प्रोव्हाइड करून दिलं. एंडला या बोथ एंडला मी प्रोव्हाइड करून दिलं. ठीक आहे, सगळ्यांना आन्सर भेटलं असेल. तर ग्राउंड टू फर्स्टपर्यंत मी लँडिंगपर्यंत मी तर स्टेअरकेसचे बार टाकले. त्याच्यानंतर मिड लँडिंग MB1, ठीक आहे, MB1 पासून स्टेअरकेस वरती घेऊन गेलो.
तर याच्यामधले जे रूफ स्लॅबला जे बीम आहे ते रूफ स्लॅबचे बार्स, रूफ स्लॅबला जो बीम आहे त्या बीममध्ये मी इन्सर्ट करून देईल या पद्धतीने. ठीक आहे. आता एक दुसरं, एक मिड लँडिंगला बीम आहे. मिड लँडिंगचा बीम एक कॅन्टिलीवर रेस्ट होते. ठीक आहे. या प्रकारे मिड लँडिंगचा बीम एक कॅन्टिलीवर बीमवर रेस्ट होते, कॅन्टिलीवर बीमवर. तर कॅन्टिलीवर बीमवरून त्याचा मागे बॅकअपच नाही. जर मिड लँडिंगला तुम्ही पाहाल तर मागच्या ह्या कॅन्टिलीवरसाठी मागे बॅकअपला बीमच नाही आहे, मिड लँडिंगला बीमच नाही. तर काय करणार? या ठिकाणी पण सेम तुम्हाला कॉलम थ्रू ब्रॅकेट काढायला लागेल. याला म्हणणार कॉलम थ्रू ब्रॅकेट C5मधून MB1. तर MB1 मी इथं घेईल, त्यासाठी हा सेक्शन स्टडी करायला लागेल MB1. त्याच्या अगोदर एक ड्रॉ करून तुम्हाला याच्यात दाखवतो. MB1 तुमचा या पद्धतीने जाईल, एक असा. जो बार बेंडर राहील तो बार बेंडर या पद्धतीने साईडवर बार बेंड करेल. याच्यात आता मिड लँडिंग आहे, मिड लँडिंगच्या जो खालचा तर इथं तर बीम नाही आहे, तर हा कॉलम इथपर्यंत कास्ट होऊन जातो साईडवर. ठीक आहे. मिड लँडिंगपर्यंत हा कॉलम तर कास्ट होऊन जातो, म्हणजे आपल्याला इथं खाली तर स्कोपच नाही काही. आता तर स्कोप नाही आहे तर आपण या ठिकाणी असं घेऊन जाऊ शकतो. हा बार स्टेअरकेसच्या किंवा बीम आहे ॲक्च्युली, तर हा जो बीममधून बार जातो आपला, स्टेअरकेसचा इथं संबंध नाही, फक्त सेक्शनमध्ये तुम्हाला जस्ट दाखवून देतो. तर हा जो बार आहे तो इथून इथपर्यंत इथं. त्यानंतर नेक्स्ट वरच्या साईडला वरती कॉलमला ज्या ठिकाणी स्कोप असेल त्या ठिकाणी. तर या ठिकाणी ओव्हरऑल माझा हा जो बार आहे कॅन्टिलर कॉलम थ्रू ब्रॅकेट तो या ठिकाणी ब्रेंड होईल. जर की साईडच्या लँग्वेजमध्ये मला याला बोल असेल तर याला म्हणतात जिलबी बार. साईडच्या लँग्वेजमध्ये म्हणता याला जिलबी बार आणि याला म्हणतात कॉलम थ्रू ब्रॅकेट दुसरं हे पण. तरी तर हा जो जिलबी बार एक लुक्स आहे, जिलबी बार पूर्ण याच्यामध्ये फिरून देतात. तर याची अरेंजमेंट ह्या राहते. तर प्रॉपर सेक्शन पाहू. 3Dमध्ये चेक करत असले, सपोज की त्या कॅन्टिलरमध्ये मला 3/16चे बार लागते, तर तो एक सिंगल बीम मी इथं सिलेक्ट केला, सिंगल बार. तर त्याची अरेंजमेंट तुम्ही पाहू शकता. हा सेम एक बेंड करून जिलबी करून त्याला घेऊन यायचं, किंवा याला चिमटा पण म्हणून, तो चिमटा बार पण म्हणता याला. एक चिमटा बार या प्रकारे आपण अरेंज करू शकतो. पूर्ण मागवरती जेवढा LD पाहिजे तिथपर्यंत. मे बी तो या बीमच्या टॉपपर्यंतच मे बी एंड होऊ शकतो, किंवा बीमच्या टॉपवरती पण जाऊ शकतो. वी कांट प्रिडिक्ट की केवढी डेव्हलपमेंट लेन लागते आणि खाली स्कोप किती आहे, स्कोप ऑफ बीम किती आहे, बीमची डेप्थ किती आहे ते पण मॅन्डेटरी आहे. खाली सपोर्टला वगैरे कॉलम किती कास्ट केला खाली ते पण मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. तर एक तर हा बार मला 2-3 ऑप्शन आहे. ठीक आहे. इंटरव्ह्यू टाईपचे क्वेश्चन्स आहे. पण सपोज मग मी खाली कॉलम कास्ट केला नाही आहे, हा जो कॉलम थ्रू ब्रॅकेट आहे. ठीक आहे. एक तर माझं फिक्स आहे की मागे बॅकअपला मला बीम नाही आहे, तर मी मागे बॅकअपला घेऊन जाऊ शकत नाही. तरी तर काय करणार? तर इथं एक अजून एक ऑप्शन आहे की सपोज की खालचा कॉलम माझा कास्ट नाही आहे, तर मी खाली पण बार घेऊन जाऊ शकतो. खाली पण मी बार घेऊन जाऊ शकतो. जर अजून खाली कॉलम मला 300चा गॅप भेटलेला आहे, सपोज की मला 300चा गॅप भेटलेला आहे, तर मी अजून बार इथं घेऊन जाऊ शकतो. असा घेऊन इथं घेऊन जस्ट वरती घेऊन असा घेऊन ह्या पद्धतीने पण अरेंज करू शकतो. फक्त LD भेटली पाहिजे, हे लक्षात घेऊन घ्या. LD तुम्हाला कंटिन्युअस एक स्मरणात राहू द्यायचे. कुठेही बार जर की अरेंजमेंट करायची तर तुम्हाला LDच पाहिजे. कसंही बार कुठेही बेंड घेऊन जा, फक्त मोनोलिथिकली कास्टेड असेल तर मग तुम्हाला तो RCC स्ट्रक्चर असेल, फ्रेम स्ट्रक्चर असेल, त्या ठिकाणी तुम्हाला कास्टेड मोनोलिथिकलीसाठी LD कंपल्सरी पाहिजे म्हणजे पाहिजे. हे जे तुम्हाला जो फॉर्म्युला सांगितला तो, किंवा RCC ड्रॉइंग शीट्सवर जो 15x दिलेला आहे, 46x दिला आहे कॉलमसाठी, किंवा बीमसाठी किती आहे, बीमसाठी स्लॅब आणि बीमसाठी 57x D. ठीक आहे. 6x D केल्यानंतर किती होईल तो 720ने तो LD होईल त्याचा. फक्त 720ची LD याच्यामध्ये बीममध्ये पूर्ण बसलेली पाहिजे. जर मला खाली स्कोप नाही, आता तो जो जिलबी बार आहे तो मी याच्यामध्ये का फिरवला, या पद्धतीने का घेतला, कारण की मला खाली स्कोप नाही,
कारण की सगळ्यांना माहिती आहे खालचा जो स्टेअरकेसचा खालचा जो कॉलम आहे तो कास्ट होऊन जातो, साईटवर कास्ट होऊन जातो. मी एक जस्ट रेफरन्स म्हणून इथं खालीपर्यंत दाखवलेला आहे. काहीतरी ऑफसेट दिला असेल तर मग चांगलंच आहे, नसेल दिला तर इथून कॉलमच्या खालचा जो पॉईंट आहे, खालची जी लाईन आहे त्या लाईनपासून वरती जस्ट एक जिलबी फिरून द्यायची. ठीक आहे, ही कंडिशन झाली कॅन्टिलिव्हरची. दुसरी एक इम्पॉर्टंट कंडिशन सांगतो. एक तर आपण ही केस पाहिली, एक बीम आहे माझा ग्राउंडला, एक कॅन्टिलिव्हर बीम आहे माझा प्लिंथला. ही दोघांची कंडिशन तर आपण एक्सप्लेन केली, स्टफ कॉलम बीम करायचं. पण सपोज हा पण बीम आहे माझा ग्राउंडला, ठीक आहे, एक बीम हा पण बीम आहे माझा ग्राउंडला आणि हा पण बीम आहे माझा ग्राउंडला, दोघंच आहे. मी एक बीम आहे माझा हा ग्राउंडला, B30 ग्राउंडला आणि B5 पण माझा ग्राउंडला आहे. याचे बार कसे काढणार? इथं स्टफ कॉलमची गरज नाही आहे. आता इथं स्टफ कॉलमची गरज नाही आहे, इथं स्टफ कॉलमची गरज नाही आहे. दोघी बीम्स आहेत ते एकच लेवलला आहे. याचं स्टीलचं अरेंजमेंट कसं राहील? सेम, कुठेही जाऊ द्या, RCC स्ट्रक्चर राहिलं, तुम्ही बारचे आहेत जे बॅकअपला आहेत ते कुठेही जाऊन द्या, फक्त तो बॅकअप व्यवस्थित असलेला पाहिजे, हे खूप गरजेचं आहे आपल्याला. ठीक आहे, प्लीज होल्ड अ मिनिट. तर या ठिकाणी बारचे अरेंजमेंट कशी राहील? दोघं जर की समजा कॅन्टिलिव्हरला आपल्या 3 बार आहे, 3 बार किंवा 4 बार, तर त्यातले 3 बार मधले एक ह्या प्रकारे एल या बीम मध्ये मर्ज करून द्यायचे. LD या कॉर्नर पासून नाही, सॉरी, कॅन्टिलिव्हर राहिला तर त्याच्या खाली पण बॅकची जी साईड आहे, म्हणजे ही न पकडता इंटरनल साईड न पकडता मागच्या बाजूपासूनच तुम्हाला LD मोजायचीच आहे. ठीक आहे, एक ते त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी LD या प्रकारे. ठीक आहे, ही LD आणि LD या प्रकारे असे इथं 2 बार फिरवून द्यायचे तुम्हाला, असे दोघं ठिकाणी येईल. ठीक आहे, मग जर की 3D पाहिलं असेल, हां, त्यातला तिसरा जो बार आहे, तिसरा बार सेम, एक तर तुम्ही इथं घेऊन जाऊ शकता किंवा इथं इन्सर्ट करू शकता, दोघं पण तिथं स्कोप असेल तिथं तरी सेम. हा जो मधला बार आहे तो कुठून या पॉईंटपासून पुढे LD घेईल, एवढं तुम्हाला लक्ष देऊन घ्यायचं आहे. या मागचा जो फेस आहे, हा जो मागचा जो फेस आहे, मागची बाजू, ठीक आहे, मागची बाजू तिकडनं तुम्हाला काउंटिंग करायचं आहे किती? LD. कॅन्टिलिव्हर एक असा पोर्शन आहे जो मागच्या फेसपासून आपल्याला लेंथ त्याची काउंट करायची आहे. ठीक आहे, एक 1 मिनिट प्लीज. ओके, तर याच्यातले जे बॅकअप आहे, तिसरा जो बार आहे तो फुली आपल्याला याच ठिकाणी LD मध्ये घेऊन जायचा आहे. तर याच्यामध्ये 3D जर पाहिला आपण तर 3D या प्रकारे. ठीक आहे, असा स्ट्रक्चर इंजिनियरला हे जे सेक्शन्स दाखवले तुम्हाला आतापर्यंत, ते सेक्शन सगळे तुम्हाला ड्रॉ करायला लागतात, शीटवर ड्रॉ करायला लागतात. याला म्हणतात सगळे डिटेलिंगचा पार्ट, हा सगळा डिटेलिंगचा पार्ट आहे. तर याच्यामध्ये जो सपोर्ट आहे, सपोर्टपासून किती, ठीक आहे, इकडनं काउंट केला आहे, तुम्ही पाहू शकता बॅक साईडला की कुठून काउंट केला तो. तर बॅक साईडने इंटरनल नाही बरं, तो बॅक साईडपासून पूर्ण LD काउंट केलेला आहे. तो कुठे खाली बार बेंड केला आहे, L मारून दिला याला. ठीक आहे, याला L मारलेला आहे, खाली अँकरेज केला आहे. तर तसं न करता डायरेक्ट स्ट्रेट जर घेऊन गेलं तरी पण चालतं. ठीक आहे, तो जो बार आहे तो खाली डाऊनवर्डला न घेता डायरेक्टली स्ट्रेट घेऊन गेलं तरी चालतो. आणि सेम बॉटमला तर काही गरज नाही, बॉटमला जस्ट एक 300 mm पर्यंत सोडून दिलं तरी चालतं. मेन जिथं कॅन्टिलिव्हरला मॅक्झिमम मोमेंट कुठं राहते? टॉप साईडला. ठीक आहे, टॉप साईडला मॅक्झिमम मोमेंट राहते, म्हणून याच्यामध्ये बॅकअपला LD घेऊन जाणं खूप गरजेचं आहे आपल्याला. ठीक आहे, तो या प्रकारे असा कॅन्टिलिव्हर आणि तो बीम. ठीक आहे, तुम्ही इथं पाहू शकता. तर इथं हा रेग्युलर बीम आणि हा कॅन्टिलिव्हर बीम या पद्धतीने या इथं शो झाले. त्याला म्हणणार टिपिकल डिटेल्स ऑफ ब्रॅकेट थ्रू बीम किंवा बीम थ्रू ब्रॅकेट, जे तुम्ही नेम दिले ते असं माहिती मेन्शन राहते की नॉट टू स्केलमध्ये इथं मेन्शन राहतं. ठीक आहे, तर आजचं सेशन मला ते मग इथंच थांबायला पाहिजे. ॲक्च्युली आज थोडं आय एम फिलिंग नॉट वेल ॲक्च्युली, तर आज सेशन घेऊन घेतलं तरी मी. तर बाकीचा जो रिमेनिंग पार्ट होता तो आपण उद्याच घेऊ, जो की कॉलमचा मेन ओरिएंटेशनचा जो पार्ट होता तो आज तो व्हायला पाहिला होता, आताच मी घेऊन गेला असता, पण ॲक्च्युली थोडं